हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 29. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति. भाषांतर. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोश्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. तर प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण देवदेवतांप्रती केला जाणारा यज्ञ, परब्रह्मरूप अग्नीमधील यज्ञ, इंद्रिय संयमन रूपी यज्ञ, तसेच चौथा प्रकार म्हणजे द्रव्यमय, तपोमय, योग आणि स्वाध्याय यज्ञ, हे यज्ञाचे 4 प्रकार पाहिले. येथे भगवंत प्राणवायूचा यज्ञ हा 5वा यज्ञ प्रकार सांगत आहेत, ज्यामध्ये काही योगी त्यांची इंद्रिये नियंत्रणात यावी म्हणून हठयोगाद्वारे वेगवेगळी आसने करतात आणि मग प्राणायामाद्वारे श्वासावर नियंत्रण मिळवतात. श्वास घेणे जवळजवळ थांबवतात, म्हणजे ते अगोदर इतर कर्मे सोडून ध्यानस्थ बसतात. त्यानंतर श्वास घेणं सुद्धा एक कर्म आहे आणि तेही सोडण्यासाठी ते प्रयत्न करतात, जसे ध्रुव महाराजांनी सत्ययुगामध्ये केले होते. प्रेक्षक हो, आजही काही लोक हिमालयामध्ये गुहेमध्ये जेथे कोणीच पोहोचू शकले नाही, तेथे हे योगी साधू ऋषी समाधीस्थ होऊन आयुष्य वाढवण्यासाठी कठोर तपस्या करतात. त्या हिमालयाच्या थंडीत दुसरं काहीच नसतं, सगळीकडे नुसता बर्फच बर्फ असतो. आपल्याला आजकाल ब्लॅक अँड व्हाईट TV बघण्याची सुद्धा सवय राहिलेली नाही. आपल्याला बोर होतं, कारण आपल्याला सर्व रंगीबेरंगी बघायला आवडतं. परंतु काही लोक असे बर्फामध्ये जाऊन बसतात. ही झाली त्यांची तपस्या. पण आपण हे करू शकतो का? नाही. कारण आपण श्वासोच्छ्वास घेतो म्हणजे काय करतो, तर ऑक्सिजन आत घेतो म्हणजे प्राणवायू आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो म्हणजे अपान वायू सोडतो. परंतु योगी लोक आतून बाहेर येणारा कार्बन डायऑक्साईडही बाहेर येऊ देत नाहीत आणि बाहेरून आत जाणाऱ्या ऑक्सिजनलाही आत जाऊ देत नाहीत. याला कुंभक योग असे म्हणतात, कारण कुंभ म्हणजे माठ, जो आतून रिकामा असतो. तर हे योगी त्यांचं मन रिकामं करतात, त्याद्वारे ते त्यांचं आयुष्य वाढवतात. म्हणजे इथे श्वासांची संख्या तर तीच राहते, परंतु तेच श्वास घेताना दीर्घ घेतले तर आयुष्यमान वाढतं. म्हणून आजकाल मनुष्याचं आयुष्यमान कमी होत चाललेलं आहे, कारण आपण धावपळीचं जीवन जगत आहोत म्हणून. परंतु हे कुंभक योग करून मिळवतात तरी काय? आपले सर्वात उच्च ध्येय आहे, आत्म्यासाठी जो सर्वोच्च उपदेश आहे तो म्हणजे कृष्ण प्रेम प्राप्त करणं. परंतु त्या हिमालयामध्ये बर्फामध्ये तपस्या करून कृष्ण प्रेम मिळत नाही. म्हणून बुद्धिमान योगी त्यांच्याप्रमाणे वाढीव आयुष्याची प्रतीक्षा न करता एकाच जीवनकाळामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतात. कारण प्राणायामाद्वारे कितीही आयुष्य वाढवलं तर कधी ना कधी मृत्यू येणारच आहे. म्हणून कृष्ण भक्त जेव्हा जिवंत असतात तेव्हा ते पूर्णपणे कृष्ण भक्तीमध्येच लीन असतात आणि त्यामुळे मृत्यू होताच ते कृष्ण लोकी परततात. मग आयुष्य वाढून न वाढून काय फरक पडणार आहे? मग इथं राहून कठोर तपस्या प्राणायाम वगैरे करून आयुष्य वाढवून कधीतरी मृत्युमुखी पडणं चांगलं, की श्रीकृष्णांच्या धामात जाऊन त्यांच्या लीलेत सहभागी होणं चांगलं? अर्थात गोलोकधामी भगवंतांच्या लीलेत भाग घेणं चांगलं, हो की नाही? पण प्रेक्षक हो, बऱ्याच जणांना असं वाटतं की कोणी जर खूप कठीण तपस्या करत असेल तर ती चांगलीच तपस्या आहे. म्हणून जेव्हा आपण लोकांना सांगतो की भक्ती करा, हरिनाम घ्या, तुम्हाला कृष्ण प्रेम प्राप्त होईल, तेव्हा ते लोक म्हणतात की हे किती सोपं आहे, हे तर लहान मुलं सुद्धा करू शकतील. आपण तर खूप मोठी कठीण तपस्या केली पाहिजे, कठोर तपस्वी बनले पाहिजे. पण कठीण तपस्या करून आयुष्य वाढवून पुन्हा इंद्रियांच्या आहारी जाऊन इंद्रिय तृप्तीच केली तर पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू निश्चित होतो. पण आपण शहरांमध्ये बघतो त्याप्रमाणे एखादी खूप उंच 100 मजल्यांची बिल्डिंग असेल, जर आपण मोठ्या तपस्येने जिना चढत चढत 100व्या मजल्यावर गेलो तर आपणही तपस्वीच बनू, हो की नाही?
परंतु तेथेच दुसरा मनुष्य लिफ्टचं बटन दाबतो आणि लिफ्टमध्ये बसून आरामात विनासायास 100व्या मजल्यावर पोहोचतो. यातील कोणती गोष्ट चांगली आहे? अर्थात लिफ्टने जाण्याची. ध्रुव महाराजही अगोदर अष्टांग योग करीत होते, परंतु ते 3-4 महिन्यानंतर ध्यानयोगातून भक्तियोगामध्ये अग्रेसर झाले आणि त्यांना भगवंतांचे दर्शन घडले. प्रेक्षक हो, आपण हेही बघतो की काही ऋषी साधू हे त्रेतायुगापासून द्वापारयुगापर्यंत जगले. आपण भक्तांमध्येही बघू शकतो की बिल्वमंगल ठाकूर 700 वर्ष जगले होते. परंतु भक्तांचं आयुष्य कमी असो की जास्त, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेम भक्तीमध्ये सेवेमध्ये स्थित असतात. म्हणून या भौतिक जगामध्ये भौतिक शरीराचे आयुष्यमान वाढविण्यासाठी दुसरी एक सुवर्ण संधी म्हणजे आध्यात्मिक शरीर प्राप्त करणे. आणि त्यासाठी आपल्याला हे शरीर त्यागत असताना भगवंतांचं स्मरण, भगवंतांच्या नामाचं स्मरण झालं पाहिजे, जेणेकरून आपला आत्मा मृत्यूनंतर आध्यात्मिक शरीर प्राप्त करून शाश्वत जीवन प्राप्त करेल. म्हणून प्रेक्षक हो, आज कलियुगामध्ये कोणाला जर असं सांगितलं की तुम्ही हिमालयामध्ये जा आणि एका पायावर उभे राहून दोन्ही हात वर करून भगवंतांवर ध्यान करा, तर कोणी जाईल का हो? ते शक्य आहे का? बरं, आणि जरी शक्य झालं तरी त्यानं काय मिळणार? तर आयुष्य वाढणार एवढंच. पण हिमालयामध्ये जाऊन मोठमोठी तपस्या करण्यात काहीच अर्थ नाही, कारण जेव्हा प्रलय येईल तेव्हा ते हिमालय सुद्धा बुडणार आहेत. पूर्ण ब्रह्मांड बुडणार आहे. मग आयुष्य वाढून तरी काय उपयोग? आणि जरी एवढ्यात प्रलय आला नाही तरी कधीतरी मृत्यूला तर सामोरं जावंच लागणार आहे ना. तेच हरिनामाच्या बळावर जेव्हा आपण भगवत धाम गाठू तेव्हा आपण पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकणारच नाही. म्हणून आपण भगवंतांच्या दिव्य प्रेम भक्तीमध्ये स्थित होण्यासाठी प्रयत्नशील राहणंच उत्तम आहे. यामुळं आणखी एक गोष्ट साध्य होते की श्रीकृष्णांना शरणागत असल्यामुळे भक्त स्वतःच्या इंद्रियांचे नियंत्रक बनतात. त्यांचे कधीच पतन होत नाही. म्हणून जेव्हा ते शरीर सोडतात तेव्हा स्वाभाविकपणे भगवंतांचे स्मरण करणं निश्चित होतं. त्यासाठी भगवंत आपल्यालाही सोपा मार्ग देतात. हरिनाम घेणं, भगवंतांबद्दल श्रवण करणं, कीर्तन करणं इत्यादी. त्यासाठी यूट्यूबवरही भरपूर प्रामाणिक वैष्णवांचे लेक्चर्स असतात. आपण घर बसल्या ते श्रवण करू शकतो. म्हणून कठीण अशा योग पद्धती आचरण्यापेक्षा भगवंतांना प्राप्त करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे भक्ती योगच आहे. तोच आपण आचरला पाहिजे. हा योग आपण भगवंतांच्या आणि त्यांच्या प्रामाणिक भक्तांच्या कृपेद्वारेच प्राप्त करू शकतो. उदाहरणार्थ, शाळेमध्ये काही मुलांना पास होण्यासाठी 35 मार्क्सच्या ऐवजी 30 मार्क्स मिळाले तर त्यांना ग्रेस मार्क्स म्हणून 5 मार्क्स वाढवून दिले जातात. त्याचप्रमाणे चैतन्य महाप्रभू आपल्यासारख्या कलियुगातील जीवांना भक्ती मार्गाद्वारे कृपा देऊन पास करतात. त्यासाठी वेगवेगळ्या कठीण तपस्या करण्याची आवश्यकताच राहत नाही. म्हणून श्रीकृष्ण भक्तांची भक्तीची सुरुवातच दिव्य अवस्थेपासून होत असते. कारण ते सतत भगवंतांमध्ये स्थित असतात. त्यांची चेतना कृष्ण चेतना बनलेली असते. श्रीकृष्णांच्या सेवेत सतत तत्पर असल्यामुळे इतर गोष्टींमध्ये अडकण्याची संधी भक्त स्वतःला देत नाहीत. त्यामुळे ते दीर्घायुष्य होण्यासाठीही प्रयत्न करीत नाहीत, कारण त्यांचं पूर्ण जीवन त्यांनी श्रीकृष्णांना समर्पित केलेलं असतं. म्हणून आपण तपस्या कोणती आणि कोणत्या उद्देशाने करतो हेही महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, खूप वर्षांपूर्वी 2 साधू तपस्या करीत होते. दोघांनी 25 वर्ष तपस्या केली. एका साधूने जो अष्टांग योगी होता त्यानं दुसऱ्या साधूला सांगितलं की बघ, मी 25 वर्ष तपस्या केली, आता मी तुला त्याचं फळ दाखवतो. आणि त्यानं त्या दुसऱ्या साधूला नदीच्या पाण्याच्या वर चालून दाखवलं आणि म्हणाला, बघ, हे माझ्या तपस्येचं फळ आहे, तू करू शकतोस का? दुसरा जो योगी होता तो भक्ती योगी होता. त्यानं त्याच्या खिशातून 25 पैसे काढले आणि नाववाल्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की मला या काठावरून त्या काठावर घेऊन जा आणि तिकडून इकडे पुन्हा घेऊन ये. त्या नाववाल्यानं हे तसंच केलं. तेव्हा तो भक्तियोगी त्या पहिल्या योग्याला म्हणाला, बघ, मीही पाण्यावरून जाऊन आलो. तेव्हा तो अष्टांग योगी म्हणतो कसा, मी तर स्वतः गेलो होतो, तू तर नावेतून गेलास. तेव्हा भक्तियोगी म्हणाला, तू जे कार्य 25 वर्ष तपस्या केल्यानंतर करू शकलास ते मी 25 पैशांमध्ये केलं. मी 25 वर्षांची तपस्या केवळ पाण्याच्या वर चालण्यासाठी नाही, तर कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी केलेली आहे. अशा प्रकारे भक्तांची इंद्रिये नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते.
आणि त्यामुळेच भक्त प्रकृतीच्या 3 गुणांच्याही पलीकडे जातात, शुद्ध सत्वगुणांमध्ये स्थित होतात. कारण भक्त इतर साधनेबरोबरच नेहमी कृष्ण प्रसादच स्वीकारण्यात महत्त्व देतात. म्हणून आपण जे अन्न ग्रहण करणार आहोत त्याचा अगोदर भगवंतांना भोग दाखवून मग तो प्रसाद ग्रहण करण्याची सवय आपण स्वतःला लावली पाहिजे. कधी ना कधी तरी सुरुवात करायलाच हवी. आपण दूध पाणी अशा गोष्टी सुद्धा भगवंतांना भोग दाखवू शकतो आणि मग ते दूध दुधाच्या पातेल्यामध्ये एकत्र केल्यानंतर ते महाप्रसाद बनते, जे आपण सर्वांमध्ये वाटू शकतो. परंतु ध्यानयोगी जे असतात ते स्वतःला आहार नियमनाची सवय लावतात, जेणेकरून ते ध्यान करू शकतील. परंतु भक्तांना तशी वेगळी सवय वगैरे लावण्याची गरज नसते. कारण जेव्हा भक्त भगवंतांना भोग दाखवलेलंच अन्न प्रसादाच्या रूपात ग्रहण करतात तेव्हा ते अत्याहार करत नाहीत. त्यामुळे इंद्रिय निग्रहही साधतो. जेवढं शरीराला सुस्थितीत ठेवण्यासाठी गरजेचं आहे तेवढंच अन्न ते ग्रहण करतात. कारण एकतर ते बाहेरचं काही खात नाहीत, मांसाहार घेत नाहीत, जे सात्विक नाहीत ते खात नाहीत. त्यामुळे उगाचच लहर आली म्हणून बटाटे वडे समोसे तत्सम रजोगुणी पदार्थ खाल्ले जात नाहीत. त्यामुळे आपोआपच आहार नियमन होतं. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच अशा सवयी आपोआप सुटतात. म्हणून कृष्ण भक्तीमध्ये असताना कमी खाण्याची वेगळी सवय लावण्याची गरज उरत नाही आणि त्यामुळे भक्त भौतिक जंजाळातही अडकत नाहीत. परंतु अत्याहार केल्यानं शरीरामध्ये खूप सारे आजार येतात. जेव्हा आपण त्याच्यावर उपचार करतो तेव्हा त्याचे काही साईड इफेक्ट्सही होतात, ज्यामुळे आणखी वेगवेगळे आजार वाढतात. अशा प्रकारे शरीर आजारानं भरून जातं. म्हणून आध्यात्मिक विकासासाठी अत्याहार न करता शरीर आणि आत्म्याला एकत्र ठेवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढाच कृष्णप्रसाद स्वीकारून आपण नित्याहारी बनू शकतो, बनलं पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण हरिप्रसादाद्वारे आणि हरिनामाद्वारे भगवंतांची भक्ती केली पाहिजे आणि लवकरात लवकर भगवंतांजवळ पोहोचलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आध्यात्मिक साक्षात्कारासाठी आसन प्राणायाम यामध्ये न अडकता भक्तियोगाचा व्यवहारिक मार्ग निवडूयात. गोलोकधामी पोहोचून शाश्वत जीवन जगूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.